नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कवितेची ओळख या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 14 अभ्यासणार आहोत आणि ह्या धड्याचा हा सेशन क्रमांक 2 आहे। या सेशनमध्ये आपण पाठाचा उर्वरित परिच्छेद अभ्यासणार आहोत आणि त्यानंतर पाठाखालील स्वाध्याय पाहणार आहोत। चला तर आपण सुधीरची काव्य प्रतिभा वाढली की नाही हे प्रत्यक्ष पाठाच्या परिच्छेदमधून जाणून घेऊया। सुधीरला शाळेतील शिक्षकांनी काव्य प्रतिभेचा प्रकल्प दिला होता आणि त्याचंही काव्य प्रतिभाचा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी घरातील आजी आजोबा काय ठरवतात की त्याला मदत करायची आणि त्यामुळे सगळ्यांनी कवितेत संभाषण करायचं असं ठरवतात। मग आता बघा, आजी आजोबा सुधीर, मग सुधीरचे आई बाबा यांच्यामध्ये छानपैकी कवितेमध्ये संभाषण सुरू झालेला आहे आणि त्या सर्वांचा आनंद सुधीर नक्कीच घेत आहेत। आता ह्या संवादामध्ये सुधीरची ताई सुद्धा सहभागी आहे। आता पाहूया ताई काय म्हणते। बरं का आजोबा अन आजी, दूर करू सुधीरची नाराजी, कवितेत मारेल तो बाजी, आई आहे का घरात पिठाची सोजी। तर आता इथे बघा, छानपैकी प्रत्येक कवितेच्या ओळी पाठीमागे यमक जुळलेले आहे की नाही, आणि ह्या यमक जुळल्यामुळे ह्या एकांकीमध्ये अजूनच कवितामय वातावरण झालेलं आहे। आई, सोजी तुला हवी तरी कशाला, लाडू खातेस अन बशी ठेवतेस उशाला। सोजी म्हणजे आपण रवा म्हणतो की नाही, रवाचे पिठीचे लाडू असतात त्याला सोजी आपण म्हणतो। आई, सोजी तुला हवी तरी कशाला, लाडू खातेस अन बशी ठेवतेस उशाला। म्हणजे ताई काय करते, बशीमध्ये लाडू घेते आणि खाते झोपताना आणि ती बशी तशीच बाजूला ठेवते। सुधीर, चला सगळे जेवण करू, चवळीच्या भाजीवर ताव मारू। सगळेजण एकत्रित मिळून जेवण करतात। आजी, रात्र झाली आता झोपा, उघडून सकाळी कवितेचा खोपा। मग अशा रीतीने सर्वजण झोपतात। सकाळी उठल्यावर सुधीरला सर्वजण कामात दिसतात। सुधीर आईकडे जातो। आई, सूर्य उगवला, चिमण्या उडाल्या, सगळ्यांच्या आंघोळी झाल्या, हवा सुटली आहे गार गार, आंघोळीचे पाणी केले गरम फार। आता थंडीचे दिवस आहेत त्यामुळे पाणी आंघोळीला गरम करण्यात आलेले आहे आणि अशा रीतीने आईने सुद्धा सूचना दिलेल्या आहे। ताई सुधीरला, आंघोळ कर पटकन, नाश्ता कर चटकन, झालाय उशीर तुला, झटपट आवर मुला। आजी, आजोबांना द्या स्वेटर, मफलर आणा कान टोपी, थंडीपासून बचावाची हीच युक्ती सोपी। सुधीर आंघोळ करून आवरून येतो। ताई, सुधीर तू लिहून घे नीट, यमक जुळायला हवे फीट, शब्दांचे यमक हवे नीट, तरच बनते कविता धीट। तर इथे बघा, सगळ्यांनी घरातील प्रत्येकाने आपापल्या परीने सुधीरला काव्य प्रतिभा ह्या प्रकल्प पूर्ण करण्यासाठी, तुम्ही कविता लिहिण्यासाठी आपण काय काय प्रयत्न करतो ह्या सगळ्या गोष्टींसाठी सुधीरला फार मदत केलेली आहे। आणि अशा रीतीने एक एक जण आपल्या संभाषणातून सुधीरला कविता कशी बनवायची, यमक कसे जुळवायचे हे सांगत आहेत। आता ताई सुधीरला सांगत आहे की कविता कधी व्यवस्थित वाटते किंवा कधी धीट होते, म्हणजे कधी ती प्रभावी होते जेव्हा त्याच्यामध्ये अचूक असे यमक जुळले जातात। तर शब्दांची ही यमक जुळवण्याची जी पद्धत आहे ती व्यवस्थित हवी, त्याच्यामध्ये चुकायला नको आणि म्हणून हवे तिथेच बरोबर यमक आले पाहिजे। मागे पुढे यमक झाले तर ती कविता व्यवस्थित वाटणार नाही। म्हणून ताई सांगते की सुधीर तू कविता नीट लिहून घे आणि व्यवस्थित यमक वगैरे तिथे व्यवस्थित बसले पाहिजे। जर शेवटी यमक लावला असेल, वरच्या ओळीत जो शेवटचा शब्द असेल त्यालाच मिळता जुळता खालच्या ओळीमध्ये सुद्धा यमक आला पाहिजे। जसं इथे बघा आलेला आहे नीट, फीट, नीट, धीट तसंच। आणि मग तेव्हा अशा प्रकारे जेव्हा तुझे शब्दांचे यमक व्यवस्थित जुळतील तेव्हा तुझी कविता जी आहे ती प्रभावशाली होईल, म्हणजेच धीट होईल। आता बाबा रात्रपाळीहून परत येतात। कालचा विषय त्यांच्या लक्षात येतो। ते गालातल्या गालात हसतात, खुर्चीवर रेलून बसतात। बाबा, कामाचा आलाय आता कंटाळा, द्या थोडे पाणी टाकून वाळा। आई कणिक मळत असते। कणिक तुम्ही नंतर मळा,
अगोदर शिऱ्यासाठी रवा चाळा. आता बघा बाबा कामावरनं आलेला आहे, त्यांना कंटाळा आलेला आहे, म्हणून ते आईला सांगतात की पहिले तू नाश्ता वगैरे कर, मस्तपैकी रव्याचा शिरा कर. आई, तोंड धुवा, आंघोळ करा, खा गरम शिरा, मग सुधीरच्या डब्यासाठी बटाटे तुम्ही चिरा. आता आई म्हणजे सुधीरची आजी आई सांगत आहेत की तुम्ही आता कामावरनं आलेले तर तोंड धुवा, आंघोळ करा आणि मग मी तुम्हाला गरम गरम शिरा खायला देते आणि नंतर तुम्ही मला मदत पण करा. सुधीरसाठी डबा बनवायचा आहे, त्याच्यासाठी बटाटा चिरून द्या. तेव्हा मग सुधीरची आजी म्हणते, सुधीर आवर दप्तर ठीक, नाहीतर कचऱ्याचे येईल त्यात पीक, टाप टिप्पणा दररोज शिक. आता बघा इथे आजीने सुधीरला चांगल्या गोष्टी शिकवण्याचा पण प्रयत्न केलेला आहे की दप्तर वेळच्या वेळेत भरून ठेवलं पाहिजे, त्याची साफसफाई केली पाहिजे, टापटिप्पणा असला पाहिजे आणि जेव्हा मुलांना अशा सवयी लावायच्या असतील तर त्यांना प्रेमाने सांगितलं पाहिजे, तेव्हाच ती मुलंसुद्धा ऐकतात. आजीने सुद्धा सुधीरला अत्यंत प्रेमाने सांगायचा प्रयत्न केलेला आहे. सुधीर, आजी आई खूप छान, मला नाही कशाचीच वाण, तुमच्या वाचून हले ना पान. आता मुलांचं असतं की नाही की घरातील लहान मुलं जे असतात त्यांना एवढं काम करायची सवय नसते. आई, बहीण, आजी हे सगळेच त्या लहान मुलांची कामं उरकून देत असतात, त्यांना पटापटा सगळं तयारी करून देत असतात. म्हणून सुधीर म्हणत आहे की मला तुमच्या वाचून माझं काम हलत नाही, कारण की माझी सगळी कामं तुम्हीच करतात. आजोबा होकार दर्शवतात, तेवढ्यात बाबा काही पुस्तके सुधीरच्या हातात देतात. बाबा, बस आता कवितांचा पाऊस, अशाने थोडीच पूर्ण होणार हौस. पुस्तके देतात बाबा आणि पुढे म्हणतात, हा घे थोरांच्या कवितांचा मळा, वाचून लागेल तुला कवितांचा लळा. आता बघा आपापल्या परीने सगळेजण आपल्या मुलाला म्हणजे सुधीरला त्याच्या शाळेतील प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तर मदत करतच आहे, पण त्याला कवितेचा खरा उपयोग कशातून होईल असं वडिलांना वाटतं की त्याने जेव्हा अनेक कविता वाचतील म्हणून ते त्याच्यासाठी कवितेचं पुस्तक घेऊन येतात आणि त्याला कविताबद्दल प्रेम निर्माण व्हावं, कवितेचा लळा लागावा म्हणून ते त्याला पुस्तक घेऊन येतात आणि कविता वाचायला देतात. सुधीर कवितांची पुस्तके वाचतो, त्यात तल्लीन होऊन जातो. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान घरातील सर्वांना दिसते. बघा आता सुधीर जेव्हा शाळेतून आला होता तेव्हा तो थोडा चिंताग्रस्त होता, कारण की त्याला टेन्शन आलं होतं की शाळेत टीचरांनी जो प्रकल्प दिला होता तो त्याला समजलाच नव्हता आणि तो पूर्ण होईल की नाही याची धास्ती त्याला वाटत होती. पण घरातील सर्वांनी त्याला आपापल्या परीने मदत केली. त्याच्या लहान आहे तो अजून, त्याला काही समजत नाही आणि कधी कधी शब्द मोठे असतात, तो समजून घेण्यासाठी ते कृतीतूनच त्यांना समजून द्यावे लागतात आणि अशाच रीतीने घरातील सगळ्यांनी सुधीरला मदत केली आणि सुधीरच्या अशा एक एक प्रकारच्या त्याच्या ह्या प्रतिक्रियांना घरातीलना चांगलं प्रोत्साहन मिळालं आणि ते प्रतिभामुळे किंवा त्यांनी जे काही केलेलं होतं त्याच्यामुळे सुधीरला सुद्धा आनंदाने त्या गोष्टी समजल्यात, प्रेमाने त्या गोष्टी समजल्यात आणि सगळं सुधीरच्या चेहऱ्यावरनं झळकत होतं आणि त्यामुळे घरातील सगळ्यांना आनंद झाला. सुधीर, बाबा, आई, ताई, आजोबा अन आजी, असं झालंय वाचू किती, कविता अंगणात उतरल्या अति, त्या मी वेचू कशा अन किती. आता बघा बाबांनी जे कवितेचं पुस्तक आणलं होतं ते त्याला वाचताना फार आनंद होत होता आणि त्याला असं वाटत होतं की मी किती वाचू आणि किती नाही. आता त्याला असं वाटतं की कविता अंगणामध्ये आलेल्या आहेत, भरपूर साऱ्या कविता आहेत आणि मी त्या किती वाचू किती वेचू. आपल्या बघा अंगणामध्ये असंच काहीतरी फुलांचा वगैरे हे फुलं पडतात ना, फुलझाडांचं असतं, झाडातून फुलं पडतात, किती वेचू आणि किती नाही असं होतं. तसंच त्याला किती कविता वाचू आणि किती नाही असं झालेलं आहे. शांताबाईंची बाग अन सुर्वेंची गिरणी, गदिमांचे घर अन बालकवींची फुलराणी, चेतवले भावनांचे मोह तुम्ही मनी. तर आता अशा रीतीने घरातील पालकांनी मुलांना असंच प्रोत्साहन दिलं पाहिजे जसं सुधीरच्या घरातील पालकांनी दिलेलं आहे. आता त्याला जर घरातील लोकांनी सांगितलं असतं की तू आपलं बघ कसा पण प्रकल्प पूर्ण करा, आम्हाला काय येत नाही, आम्हाला काय माहीत नाही, तर त्याच्या मनामध्ये ती आवड निर्माण नसती झाली जशी की घरातील सगळ्यांनी आत्ता सुधीरच्या मनात केलेली की वडिलांनी त्याला जे कवितेचं पुस्तक आणून दिले त्याच्यामध्ये अनेक कवयित्रींचे आणि कवींचे कविता आहे. शांताबाईची कविता बाग आहे, सुर्वेंची गिरणी आहे, गदिमाची आणि बालकवींची फुलराणीसुद्धा आहे आणि त्यामुळे तो म्हणते की माझ्या मनामध्ये तुम्ही ही कवितेबद्दलची जी ओढ आहे ती तुम्ही माझ्या मनामध्ये
उत्पन्न केलेले किंवा निर्माण केलेले आणि त्या उत्साहामुळे मला फार आनंद झालेला आहे. सर्वजण टाळ्या वाजवतात व सुधीरचे अभिनंदन करतात. तो प्रसन्नतेने प्रकल्प लिहून शाळेत बाईंकडे सादर करतो. तो अशा रीतीने घरातील सर्वांनी सुधीरला प्रकल्पासाठी मदत केलेली आहे आणि विद्यार्थ्यांना सुद्धा अशा प्रकारची कविता निर्माण करण्यासाठी आणि कवितेबद्दल त्यांना रचनात्मक कार्य यावं यासाठीच हा एकांकिका तुम्हाला सादर करण्यात आलेली आहे तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये. आता आपण कवितेखालील ह्या पाठाखालील स्वाध्याय अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, चला तर आता आपण या पाठाचा स्वाध्याय अभ्यासूया. प्रश्न क्रमांक 1, खालील चौकटी पूर्ण करा. आजीने काव्य प्रतिभा वाढवण्याचा सांगितलेला अर्थ. त्याचं उत्तर तुम्ही लिहायचं आहे. कविता करण्याची, समजून घेण्याची आपली आकलन शक्ती वाढविणे. सुधीरची काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी कुटुंबाने केलेली मदत. याचं उत्तर आहे सगळ्यांनी कवितेत एकमेकांशी बोलायचे. पुढचं आहे बाबांनी सुधीरला कवितांचे पुस्तके आणून देण्याचे कारण. याचं उत्तर आहे कवितेचा लळा म्हणजे छंद सुधीरला लागण्यासाठी. कुटुंबातील सदस्यांनी सुधीरचे अभिनंदन करण्याचे कारण. याचं उत्तर आहे सुधीर कविता करण्यास यशस्वी होतो. प्रश्न क्रमांक 2, या पाठातील कवितेतून बोलण्याची गंमत तुमच्या शब्दात मांडा. उत्तर, सुधीरला काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न हा प्रोजेक्ट मिळाला होता. प्रोजेक्टच्या ऐवजी तुम्ही प्रकल्प शब्द लिहिला तरी चालेल. घरातील सगळ्यांनीच त्याला प्रोत्साहन मिळेल या हेतूने सहकार्य करायचे असे ठरवले आणि काव्यसंवाद सुरू झाला. प्रत्येकजण काव्यातून पद्यातून बोलू लागले. त्यामुळे साहजिकच प्रत्येकालाच काव्यसंवादाचे स्फुरण चढले आणि हवा तो परिणाम मिळून सुधीरने सुंदर कविता केली. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, या पाठातील आशयाच्या आधाराने तुमच्या शब्दात एक छानशी कथा तयार करून लिहा. आता आपण हा जो संवादात्मक कविताच्या रूपामध्ये जी एकांकिका पाहिलेली आहे ते आपण गोष्ट स्वरूपामध्ये लिहायचे. चला आता तू गोष्ट सगळ्यांना आवडते की नाही, मग लिहायची का सगळ्यांनी गोष्ट? चला लिहूया आपण गोष्ट. एकदा सुधीरला त्याच्या शाळेतील शिक्षिकाने काव्य प्रतिभा या विषयावर आधारित प्रकल्प दिला. या गोष्टीचा सुधीरच्या डोक्यात खूप ताण येतो. तो घरी येतो व आजोबांना विचारतो, आजोबा काव्य प्रतिभा कशी वाढवायची? त्यावर आजी म्हणते, अरे हे तर फार सोपं काम आहे. कविता करण्याची, समजून घेण्याची आपली आकलन शक्ती वाढवणं म्हणजेच काव्य प्रतिभा वाढवणं होय. त्यासाठी तू प्रयत्न करायला हवा. गोष्ट पुढे कंटिन्यू आहे. सुधीर म्हणाला, आजी मी हे कसं करणार? त्यावर आजी म्हणाली, आपण तुझी काव्य प्रतिभा वाढावी म्हणून सर्व मिळून प्रयत्न करू. आणि तेव्हापासून घरातील सर्व मंडळी एकमेकांशी काव्यात बोलू लागले. बाबांनी त्याला अनेक नामवंत कवींची काव्यांची पुस्तके आणून दिली. सुधीरने नीट सर्व मन लावून वाचली आणि त्याला कविता करण्याची प्रेरणा मिळाली. काव्यातील अनेक बाबी त्यांनी समजून घेतल्या व सुधीर कविता लिहू लागला. या प्रकारे त्याची काव्य प्रतिभा वाढली. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, पाठातील कोणत्या काव्यसंवाद तुम्हाला सर्वाधिक आवडला ते सहकारण सांगा. उत्तर बघूया. पाठातील सुधीरचा काव्यसंवाद जो त्याने बाबांनी भेट दिलेली ज्येष्ठ कवयित्रींची पुस्तके वाचून केला. कोणता संवाद होता? बाबा, आई, ताई, आजोबा अन आजी असं झालंय वाचू किती, कविता अंगणात उतरल्या हाती. मी वेचू कशा आण किती, शांताबाईची बाग, अनुसुर्वेंची गिरणी, गदिमांचे घर अन बालकवींची फुलराणी, चेतवेल भावनांचे मोहोळ तुम्ही म्हणे. त्याचं कारण काय की याच्यामुळे सुधीरला कविता लिहिण्यासाठी प्रोत्साहन मिळालं. पुढचा प्रश्न आहे तोच आपण प्रश्न क्रमांक 5. आता कोणता प्रसंग आवडलेला काव्यसंवाद तो आवडला तो लिहिला तर त्याचं सहकारण आपल्याला सांगायचं आहे. तर त्या प्रश्न क्रमांक 5चं उत्तर हे कंटिन्यू आहे. वरील सुधीरचा काव्यसंवाद सर्वांना आवडला कारण प्रसिद्ध साहित्यिकांच्या कविता वाचून त्याला काव्याचा सूर सापडला. साधीशीच पण आशयपूर्ण कविता करण्यात त्याला यश मिळाले आणि हा विश्वास पण त्याला मिळाला की हळूहळू तो काव्य जगाची सफर मजेत
आनंदात नक्की करू शकेल. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. खालील आकृती पूर्ण करा. पाठात आलेल्या साहित्यिकांची नावे लिहा. तर इथे तुम्हाला ह्या चौकटीमध्ये जेवढे पण पाठामध्ये साहित्यिक आलेले आहेत त्यांची नावं लिहायची आहेत. शांता शेळके, नारायण सुर्वे, ग दी माडगुळकर आणि बालकवी. पुढचा प्रश्न चर्चा करूया. तुम्हाला कविता करायला आवडत असल्यास तुम्ही त्यासाठी कोणते प्रयत्न कराल? उत्तर: कविता करणे हे ऐड्यागबाळ्याचे काम नव्हे. ह ला ह आणि प ला प असे यमक जोडून कविता होत नसते. त्यासाठी तुमचे भाषा ज्ञान संपन्न हवे, भावना उत्कट हव्या, सभोवतालचे भान हवे, शब्दसंपदा भरपूर हवी. उत्तर पुढे कंटिन्यू आहे. या दृष्टीने जुन्या नव्या कवींच्या कवितांचे वाचन करणे, ते समजून घेणे आवश्यक आहे. नक्कल करून एखादी कविता जमेल ही पण म्हणून कोणी सलग कविता नाही करू शकणार. म्हणून काव्यलेखनाचा सराव करावयास हवा. मोठ्यांचं मार्गदर्शन घ्यायला हवे. टीका किंवा समीक्षा सकारात्मकतेने घ्यायला हवी. तरच कदाचित ह्या प्रांतात काही करता येईल. पुढचा प्रश्न खेळूया शब्दांची मधील खालील वाक्यप्रचारांचा अर्थ चौकटीतून शोधून लिहा. आता इथे चौकटीमध्ये तुम्हाला वाक्यप्रचार दिलेले आहेत. बंधनातून मुक्त होणे, नकार देणे, हट्ट करणे, भावना जागृत करणे. तर बघूया आपण आता. खो देणे म्हणजेच काय, अर्थ काय येणार याचा? नकार देणे. नंतर आ, पाश सोडणे म्हणजेच बंधनातून मुक्त होणे. ई, हेका धरणे म्हणजे याचा अर्थ आहे की हट्ट करणे. ई, भावनांचे मोहोळ चेतवणे, भावना जागृत करणे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ इथे संपतो. धन्यवाद.